आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 8व्या वेतन आयोगामुळे पगारात विक्रमी वाढ. आता मिळणार 62,000 पगार. 27 मार्च 2025. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकासाठी 2025-26 हे वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची स्थापना 2025मध्ये करण्याचा निर्णय घेतला असून 2026 पासून हा नवीन वेतन आयोग अंमलात येण्याची शक्यता आहे. या घोषणेमुळे देशभरातील सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वेतन आयोगाचा इतिहास आणि प्रभाव. भारतात वेतन आयोगाची स्थापना सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते किंवा आणि सेवा शर्ती यांचा आढावा घेण्यासाठी केली जाते. आतापर्यंत 7वा वेतन आयोग अंमलात आले आहेत आणि प्रत्येक आयोगाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ केली आहे. या परंपरेमुळे आता 8वा वेतन आयोग देखील कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ करण्याची अपेक्षा आहे. 7व्या वेतन आयोगाची स्थापना 2014मध्ये करण्यात आली होती आणि 2016 पासून तो अंमलात आला. या आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात 7,000 वरून 18,000 वाढ केली होती. याच धर्तीवर आता 8व्या वेतन आयोगाकडूनही मोठी वेतनवाढ अपेक्षित आहे. फिटमॅट फॅक्टर मग काय आहे? वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अंमलबजावणीचा मूळ आधार म्हणजे फिटमॅट फॅक्टर हा एक गुणांक असून ह्याचा वापर कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन गुणून नवीन वेतन निश्चित करण्यासाठी केला जाते. 7व्या वेतन आयोगात हा फिटमॅट फॅक्टर 2.57 होता, ज्यामुळे कर्मचाऱ्याचे वेतन 7,000 वरून 18,000 पोहोचले. यावेळेस 8व्या वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर 2.86 असू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. जर हा फिटमॅट फॅक्टर स्वीकारला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्याचे वेतन किमान वेतन 18,000 वरून 51,480 वाढू शकते. तसेच किमान निवृत्ती वेतन 9,000 वरून 25,740 पोहोचण्याची शक्यता आहे. विविध पदाच्या वेतनात अपेक्षित वाढ. पाहूया सविस्तर. फिटमॅट फॅक्टर 2.86 लागू झाल्यास विविध पदावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनात पुढील प्रमाणे वाढू शकते. शिपाई अटेंडंट 7व्या वेतन आयोगातील वेतन 18,000. 8व्या वेतन आयोगाचा अपेक्षित वेतन 51,480 होणार आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क LDCचा 7व्या वेतन आयोगाचा पगार 19,100 आहे. 8व्या वेतन आयोगातील अपेक्षित वेतन 56,914. कॉन्स्टेबल कुशल कर्मचारी 7व्या वेतन आयोगातील वेतन आहे 21,700. 8व्या वेतन आयोगातील अपेक्षित वेतन 62,065. स्टेनोग्राफर ज्युनियर क्लर्क 7व्या वेतन आयोगातील वेतन 25,500. 8व्या वेतन आयोगातील अपेक्षित वेतन 72,930. सिनियर क्लर्क तांत्रिक कर्मचारी 7व्या वेतन आयोगातील वेतन 29,200. 8व्या वेतन आयोगात अपेक्षित वेतन 83,512. आकडेवारीवरून स्पष्ट होते की 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. निवृत्ती वेतनधारकासाठी अपेक्षित लाभ. 8व्या वेतन आयोगामुळे फक्त नोकरीपेक्षा कर्मचाऱ्यांना नाही तर निवृत्ती वेतनधारकांनाही मोठा फायदा होणार आहे. 7व्या वेतन आयोगात किमान निवृत्ती वेतन 3,500 वरून 9,000 वाढवले गेले होते. आता फिटमॅट फॅक्टर 2.86 लागू झाल्यास किमान निवृत्ती वेतन 25,740 पोहोचू शकते. या वाढीमुळे निवृत्ती कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाढती महागाई आणि आरोग्य खर्चाचा बोजा लक्षात घेता ही वेतनवाढ निवृत्ती वेतनधारकाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यास मदत करेल. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कधी? केंद्र सरकारने 2025मध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. आयोगाची स्थापना झाल्यानंतर ते आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर सरकार नवीन वेतन आयोगाची अंमलबजावणी करेल. जर सर्व नियोजनानुसार घडले तर जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग अंमलात येऊ शकतो. मागील अनुभवावरून आयोगाच्या स्थापनेपासून अंमलबजावणीपर्यंत सुमारे 1-2 वर्षाचा कालावधी लागू शकतो. 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीत 2014मध्ये आयोगाची स्थापना झाली आणि 2016मध्ये त्यांची अंमलबजावणी झाली. यावेळी असाच कालावधी अपेक्षित आहे, परंतु सरकारची अधिकृत अधिसूचना अद्याप अप्रतिष्ठित आहे. नवीन वेतन आयोगाचे फायदे. आर्थिक लाभ. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होईल. वाढीव वेतनामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि त्यांना चांगला जीवनमान जगता येईल. विशेषतः कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्यांचा मोठा फायदा होईल. राहणीमानाचा दर्जा सुधारणा. वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबातील चांगले शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर मूलभूत सुविधा प्रदान करणे शक्य होईल. हे त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास मदत करेल. प्रेरणा आणि कार्यकुशलता. वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांची कामाची प्रेरणा आणि कार्यकुशलता वाढण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाची योग्य कदर केली जात आहे असे वाटल्याने ते अधिक समर्पित भावनेने काम करू शकतील. अर्थव्यवस्थेला चालना. लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाल्याने त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल. या वाढीव खर्चामुळे बाजारपेठेत पैशांचा प्रवाह वाढेल आणि पैशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. 18 वेतन आयोगाच्या घोषणेमुळे देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिटमॅट फॅक्टर 2.86 लागू झाल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 51,480 आणि किमान निवृत्ती वेतन 25,740 पर्यंत पोहोचू शकते. हे सध्याच्या वेतनापेक्षा जवळपास तिप्पट आहे. 2025 या आयोगाची स्थापना होणार असून 2026 पासून तो अंमलात येण्याची शक्यता आहे. या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अजूनही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचे खालचं बटन टच करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.